मी हिंदुत्ववादी नव्हते. मी ब्राह्मणवादी नव्हते. पण मी फक्त मानवतावादी होते. हे सगळं पाहून आणि फक्त हे सगळं पाहून मी आता मात्र कबूल करते की मी कट्टर हिंदुत्ववादी पण झालीये आणि मी कट्टर ब्राह्मणवादी पण झालीये, कारण मी स्वतः ब्राह्मण आहे. आभास जीवनात रे, आभास जीवनातले अविचारे मानू नको रे, कृतीपूर्वी कर विचारा, जपून टाक पाऊल जरा, पहा समजा मगच करा, कर पाहाल तरच वाचा, पाहाल तरच वाचा. मी हिंदुत्ववादी नव्हते. मी ब्राह्मणवादी नव्हते. पण मी फक्त मानवतावादी होते. आणि आता काय झालंय, आता ज्या पद्धतीत लोक सोशल मीडियावर बोंबाबोंब करतायत आणि आपल्याच लोकांचे पाय ओढण्याकरता चढाओढ करतायत, हे सगळं पाहून आणि फक्त हे सगळं पाहून मी आता मात्र कबूल करते की मी कट्टर हिंदुत्ववादी पण झालीये आणि मी कट्टर ब्राह्मणवादी पण झालीये, कारण मी स्वतः ब्राह्मण आहे आणि मला त्या गोष्टीचा अभिमान आहे. कारण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, ते म्हणजे जिथे इतर लोक कमी पडतात तिथे फक्त आणि फक्त ब्राह्मणच पुढे येतात आणि ब्राह्मणच ते प्रॉब्लेम दूर करतात. हे इतिहासाने दाखवून गेलंय, मी दाखवलं नाहीये. फक्त इतिहासाची पानं चाळून पहा. अगदी साधी गोष्ट, आपण ज्या शिवाजी महाराजांचं नाव घेऊन मराठा तेटुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, हे सगळं म्हणतो. येस, शिवाजी महाराज महान होते, अत्यंत आदरणीय होते. पण एक विसरू नका, जर तुम्ही जात हा विषय काढून त्याच्याबद्दल बोलायचं असेल तर जातीबद्दल बोलणाऱ्यांना मी एक सांगते की शिवाजी महाराजांचे भक्त म्हणून मराठे, कारण शिवाजी महाराज मराठा होते. सॉरी, समजून घ्या, शिवाजी महाराज मराठा नव्हते. जातच बघायची झाली ना, ते कुणबी जातीचे. एक लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, जात महत्वाची नसते, कधीच महत्वाची नसते. कर्तृत्व महत्वाचं असतं. आणि शिवाजी महाराजांचं सर्वात मोठं कर्तृत्व हे होतं की त्यांनी कर्तृत्ववान माणसं ओळखली. स्वतः तर कर्तृत्ववान होतेच, पण त्यांनी कर्तृत्ववान माणसं ओळखली, त्यांचा आदर केला आणि त्यांना जवळ केलं. आणि आमचे लोक काय करतात, आमच्या लोकांचं कर्तृत्व एकच, जातीवरून लोकांना पोटभर शिव्या घालतात. हिंदूंच्या करता हिंदू धर्म म्हणजे सनातन धर्माचं रक्षण करा हे सांगितलं की लगेच हिरव्यांचे शेपूट धरून नाचायला लागणार. अरे तुम्ही हिंदूंच्या कुळात जन्माला आलात ना, का झग्यातनं पडलात, का बुरख्यातनं पडलात आणि मग हिंदू आईच्या कुशीत येऊन बसलात? काय प्रकार काय आहे? पण नाही, अगदी दुर्दैवाने काही काही आमच्यातले ब्राह्मण सुद्धा
अशी वक्तव्य करत असतात. साधी गोष्ट, एका ठिकाणी मी हिंदूंच्या रक्षणाबद्दल मेन्शन केलं की हिंदूंचं रक्षण झालं पाहिजे वगैरे, नुसत्या पोस्टा टाकून उपयोग नाही. तुम्हाला जर का सगळीकडे मुस्लिम्स यायला नको असतील तर पहिली गोष्ट, मुसलमानांकडून काही खरेदी करू नका, मुसलमानांना नोकरीवर ठेवू नका, मुसलमानांनी चालवलेल्या टॅक्सीमधनं जाऊ नका, मुसलमानांनी चालवलेल्या रिक्षा किंवा याच्या पाठीवर मागे बसून रिक्षातनं जाऊ नका, मुसलमानांनी चालवलेल्या बाईकच्या मागे जाऊन बसून रॅपिडोवरून जाऊ नका वगैरे. मुसलमानांनी स्विग्गीवरून जर कोणी काही आणत असेल तरी मुसलमान असेल तर तुम्ही रिजेक्ट करा, ती ऑर्डर कॅन्सल करा, जस्ट बिकॉज डिलिव्हरी वाला मुसलमान आहे. करू शकता, पण, आणि हा पण फार महत्वाचा आहे, जर असं करायचं ठरवलं तर तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला स्विगीवरून काही ऑर्डर करताच येणार नाही, अमेझॉनवरून काही ऑर्डरच करता येणार नाही, कारण तिकडचे डिलिव्हरी लोक 90% मुसलमान. तुम्हाला ओला, उबर, रॅपिडो कशानेही जाता येणार नाही, कारण तिथे सुद्धा 90% ड्रायव्हर्स मुसलमान. लक्षात येते? मग हे असं का झालं? ते लोक माजले म्हणून का आमचे लोक नाकर्ते झाले म्हणून? अरे, लोकांना शिव्या घालण्यापूर्वी आधी आपल्या पायाखाली काय जळतंय बघा, स्वतः करते बना, मग दुसऱ्यांना शिव्या घाला. हे करणार नाही, फक्त आणि फक्त ब्राह्मणांना शिव्या घालत सुद्धा. तुम्ही हिंदुत्ववादाचा बोंबाबोंब करून धर्मामध्ये फूट पाडताय. आपण काय, वी शुड बी सेक्युलर आहोत ना, सेक्युलरच आहोत. आणि त्याच्यामुळे स्वातंत्र्याच्या वेळेला 2% असणारी जमात मुस्लिम्स हे आज 35% झालेत. आणि अशा पद्धतीमध्ये या लोकांना 95% व्हायला वेळ लागणार नाही, आणि 35% होऊनही ते मायनॉरिटी म्हणून बेनिफिट्स घेत आहेत. फ्रान्समध्ये 4-10 मुसलमान डोकी शिरली आणि स्वतःची प्रजा वाढवत 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 मुलं काढत 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 आज 80% फ्रान्स मुसलमान झालाय. आज 60% ब्रिटन मधले लोक पण मुसलमान झाले. म्हणजे मुसलमान तेवढे वाढले तिकडे, तिकडे राहून नवीन पोरं जन्माला घालून. ही स्थिती जर सगळीकडे चालू आहे तर भारतात ही स्थिती व्हायला वेळ लागणार नाहीये. पुन्हा भारताच्या ज्या सीमा आहेत तिथून 7 ठिकाणांहून आपल्या देशात रेफ्युजीज घुसत असतात, आणि त्या 7पैकी फक्त साऊथ मधून येणारे जे आहेत श्रीलंकेतून, तेवढेच फक्त नॉन मुस्लिम असतात. आणि नेपाळ मधून जर कोणी आले तर ते नॉन मुस्लिम असतात, नेपाळ, भूतान इकडचे. बाकी सगळीकडचे मुस्लिम्स असतात. काय करणार आहोत आपण? आणि आमच्याकडे अतिथी देवो भव, अतिथी दारासमोर आला, तुम्ही उपाशी असलात तरी तुमच्या ताटातली चतकोर भाकरी सुद्धा उचलून तुम्ही अतिथीला द्याल आणि स्वतः उपाशी राहाल. ही आमची हिंदू वृत्ती आहे. आणि होय, आमच्याकडे ही वृत्ती आहे. रादर याच वृत्तीमुळे आम्ही स्वतःच्या नजरेतून पडलेलो नाहीये. लक्षात घ्या, याच वृत्तीमुळे आज प्रत्येक हिंदू स्वाभिमानाने उभा आहे. आणि ब्राह्मणांबद्दल म्हणाल तर हो, आहे आम्हाला अभिमान ब्राह्मण असल्याचा. कारण आम्ही आमची बुद्धिमत्ता
ती आमच्या कष्टांनी वाढवलेली आहे. होय, मान्य आहे की आम्ही झाडूवाल्याची कामं करायला जाणार नाही जात ब्राह्मण. पण ब्राह्मण जे करतो ते स्वाभिमानाने करतो आणि उत्तम करतो आणि डिग्निफाईड काम करतो. बाकीचे काय करतात? ब्राह्मणाला शिव्या देतात. मला एवढंच म्हणायचंय की जर का आपल्याला स्वतःची प्रगती हवी असेल तर शिव्या घातल्या पाहिजेत का थोडं आत्मपरीक्षण केलं पाहिजे? हा, आणि हे आत्मपरीक्षण हिंदूंनी पण केलं पाहिजे, सगळ्या ब्राह्मणांनी पण केलं पाहिजे. कारण अरे बऱ्याच वेळेला आपण आपल्या नकळत काहीतरी बोलताना काहीतरी वागताना अशी माती खातो की नंतर आपल्या लक्षात येतं अरे बापरे मी हे बोलायला नको. मग त्याच्यानंतर अरे बापरे आय एम सो सॉरी मी हे बोलायला नको होतं हे म्हणायला आपली जीभ बजावत नाही. म्हणून ते बोलण्यापूर्वी आपण विचार केला पाहिजे. याच्या करता आत्मपरीक्षण केलं आणि ह्याच्यामुळे नेहमी एक लक्षात ठेवा की संस्कृतात एक सुभाषित आहे, सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात मा ब्रूयात सत्यम अप्रियम. लोकांना न आवडणारं सत्य बोलू नका. सत्यच बोला पण लोकांना आवडणारं बोला. हे संस्कृतात सांगितलंय. पण आत्ता मी तुम्हाला बोलत असताना मात्र जे सत्य सांगितलं ते कदाचित तुमच्यापैकी काही लोकांना आवडणार नाही. नसेल आवडलं तर क्षमस्व, पण तरीही मी ते सांगितलेलं आहे त्याच्यावर विचार करा. ओके. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि नसेल आवडला आणि तुम्हाला त्याच्यावर कॉमेंट टाकावीशी वाटली तर बिनधास्त कॉमेंट टाका. फक्त ऑफकोर्स ज्यांना XXX शिव्या घालायची सवय असते कॉमेंटमध्ये त्यांना फक्त माझी रिक्वेस्ट आहे की घालायच्याच असतील तर जरा सभ्य शिव्या घाल. कारण काही लोकांना ना शिव्यांशिवाय बोलताच येत नाही. आणि मला एक गोष्ट पटते की ज्यांना जी भाषा येते त्यांच्याशी त्याच भाषेत बोललं पाहिजे. त्याच्यामुळे शिव्या घालणारी मंडळी जर मला सापडली तर मला त्यांच्याशी गरज पडल्यास त्या भाषेत बोलता येतं. पण ती माझी भाषा नव्हे. ज्याप्रमाणे एखादा माणूस जर माझ्याशी जपानीत बोलायला लागला, येतं थोडंफार मोडकं तोडकं जपानी बोलू त्याच्याशी. कोणी जर्मन मध्ये बोलायला लागला, येतं थोडंफार तोडकं मोडकं जर्मन बोलू त्याच्याशी. कोणी गुजरातीत बोलायला लागला, येतं थोडंफार तोडकं मोडकं गुजराती बोलू त्याच्याशी. पंजाबीत बोलायला लागला, येतं थोडंफार तोडकं मोडकं पंजाबी बोलू त्याच्याशी. लक्षात येते? त्याचप्रमाणे कोणी शिव्यांच्या भाषेत बोलायला लागलं तर येतं थोडंफार तोडकं मोडकं बोलू त्याच्याशी. त्याला कळेल त्या भाषेत, पण ती आमची भाषा नव्हे. हे पण ते बोलताना तेवढ्याच स्पष्टपणाने सांग. तर नमस्कार, याच्याबद्दल विचार करा. आणि या गोष्टींमुळे, या पद्धतीच्या वातावरणामुळे, वेव्हमुळे आत्ता हा व्हिडिओ बघणाऱ्यांपैकी सुद्धा काही जणांना ओपनली म्हणावं असं वाटलं की होय मी हिंदुत्ववादी आहे, होय मी ब्राह्मणवादी आहे, तर बिनधास्त म्हणा. धन्यवाद. आभास जीवनातले, आभास जीवनातले. अविचारे मानू नको रे. कृतीपूर्वी कर विचारा,
जपून टाक पाऊल जरा, पहा समजा मगच करा, कर पाहाल तरच वाचा, पाहाल तरच वाचा. सॉरी, समजून घ्या, शिवाजी महाराज मराठा नव्हते. जातच बघायची झाली ना ते कुणबी जात. तुम्ही हिंदूंच्या कुळात जन्माला आलात ना, का झग्यातनं पडलात का बुरख्यातनं पडलात आणि मग हिंदू आईच्या कुशीत येऊन बसलात? काय प्रकार काय आहे? अरे बऱ्याच वेळेला आपण आपल्या नकळत काहीतरी बोलताना, काहीतरी वागताना अशी माती खातो की नंतर आपल्या लक्षात येतं, अरे